मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आमच्या विदर्भात खेडेगावात एक वैद्य आहेत. त्यांचं वय आता 95 वर्ष आहे. ते पायात कधीच चप्पल घालत नाहीत. धोतर आणि बनियन हा त्यांचा साधा ड्रेस. आणि आयुष्यभर त्यांनी हजारो लाखभर लोकांना झाडपाला, काही मुळ्या, काही असं हे औषध दिलं असेल. त्याचा कधी एक पैसा स्वतःसाठी घेतला नाही. समजा आपल्याला काही मूळव्याध झालं असेल, त्यांनी काही हे दिलं असेल मुळ्या वगैरे किंवा ह्या अशा अशा घ्या, आणि आपल्याला गुण आला, आपण त्यांना 100 रुपये द्यायला गेलं तर नाही, देवाच्या नावानं 11 माणसांना जीव घाला वगैरे अशा प्रकारचं ते हे करत. तर अशाच स्वरूपाचे हे स्वर्गीय बाळकृष्ण संतू मार्के साहेब असावेत. आणि त्यांची मुलं जी आहेत, आजही कुठली फी न मागता डोळ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं झाडपाल्याचं औषधं टाकतात. आणि आता हे खरं की खोटं गुण येतं की नाही, तर मी जेव्हा परवा त्या चिखलोली गावामध्ये गेलो, म्हणजे अंबरनाथ बदलापूरच्या मधात, तर माझ्या शेजारी 55 वर्षाचे गृहस्थ बसले होते. तर ते बोलले की त्यांना म्हणजे ग्लास बिंदू झालेला आहे, म्हणजे मोतीबिंदूच्या हा पुढचं वाईट अवस्था असते ही. आणि 3 आठवडे झाले हे डोळ्यात ड्रॉप टाकत आहेत. त्यांना चांगला गुण आला. माझे मित्र बोलले त्यांचा चष्म्याचा नंबर 2.5 होता, तो या 1-2 महिन्यात आता 2 वर आलेला आहे. तर अशी ही विद्या, खरं की खोटं हे ज्याचं त्यांना ठरवायचं आहे. मात्र कर्जतपासून तर घाटकोपरपर्यंत, किंवा कसाऱ्यापासून तर घाटकोपरपर्यंत, किंवा ज्यांना इच्छुकांना गरज आहे त्यांनी जरूर हा जो पत्ता दाखवला, या पत्त्यावर जावं शनिवारी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत, आणि डोळ्यात ड्रॉप टाकून पाहावा. तर या ठिकाणी मी ते जे लोकेशन आहे त्याचे काही तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओ शूट पाठवत आहोत. मी त्यांच्या हे बोर्डचं शूटिंग केलं, जे ऑलरेडी आपल्या त्यांच्या व्हिजिटिंग कार्डवर उपलब्ध आहे. मला काही राहावलं नाही आणि मी धावतं असं शूटिंग केलं 10 सेकंदाचं, की असे व्हरांड्यामध्ये 40-50 लोक झोपतात आणि हा त्यांचा मुलगा त्यांच्या डोळ्यामध्ये ड्रॉपचे 3 राऊंड टाकतो, ज्याच्यामुळं अर्धा-पाऊण तास तरी आपल्या डोळ्यात पाणी गळतं. माझ्या डोळ्यातून 150-200 अश्रू गेलेत आणि माझा डोळा बराचसा साफ झाला. कुठलीही सक्ती नाही. जी इच्छा असेल ते ईश्वराच्या नावाने दान टाका, अशी ही दानपेटी. आणि म्हणून मी तिचं मुद्दाम इथं शूटिंग केलं. कोणी 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये, जी इच्छा असेल ते टाका. म्हणजे वडिलाचं जे व्रत आहे ते यांचा मुलगा काय 2 मुलं असतील ते व्यवस्थित चालवत आहे. त्यांच्या घरासमोर लावलेलं एक बोर्ड, जे मी तिथं शूटिंग केलं ते वाचता यावं म्हणून. आणि इथे म्हटलेलं आहे, प्रत्येकाने आपली नोंद करावी, प्रत्येकाने शिस्तीचे पालन करावे, डोळ्यात ड्रॉप टाकल्यावर इतर ड्रॉप 2 दिवस टाकू नयेत, ड्रॉप घरी दिला जाणार नाही, वगैरे वगैरे. तर इथं निरंकारी सत्संग गोल मैदानच्या पाठीमागं सुद्धा ही 2 तासाकरता सेवा असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला शूटिंग दाखवत आहोत. हे निळ्या जो शेड आहे, निरंकारी सत्संगच्या पाठीमागं एका गल्लीत ते शूटिंग लोकेशन आहे. पाहिलं की 25 वर्षाच्या युवकापासून तर 75 वर्षापर्यंतचे लोक ते औषध डोळ्यात टाकून घेत होते. आणि मी नेहमी म्हणतो की आय लव्ह उल्हासनगर. तर आमचे उल्हासनगरचे शिंदे भाई जे आहे, तर या ठिकाणी बघा, स्वर्गीय दिलीप लालवानी
यांच्या ट्रस्टमार्फत या ठिकाणी उल्हासनगर 5 नंबरला विजय पाटील कार्यालयाकडे 9:30 ते 11:30पर्यंत हे डोळ्यात ड्रॉप टाकून दिले जातात. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत साईटोनी सिरवानी गुरु गुलराज साहेब कुटिया, गुलराज टावर के सामने, गुरु गुलराज साहेब चौक, OT सेक्शन, उल्हासनगर नंबर 3 इथं हे ड्रॉप टाकून दिले जातात. आणि 2 ते 5 गोल मैदान, उल्हासनगर नंबर 1 यांच्याकडे हे ड्रॉप टाकून दिले जातात. तर अशा रीतीनं ही धर्मसेवा उल्हासनगरला सुद्धा उपलब्ध आहे. तर मुंबई परिसरातील ज्यांना डोळ्याचे विकार आहेत आणि ज्यांना सहज शक्य आहे त्यांनी जरूर अनुभव घ्यावा, अशी माझी आपल्याला ही बाब मी आपल्या नजरेस आणत आहोत.